नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये श्रीरंग बापू वळकुंडे आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या कुटुंबाबद्दल, त्यानंतर आपलं शिक्षण कुठे झालं, आपलं बालपण कुठे गेलं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? धनगर समाजामध्ये एक गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. बरं. मी कामत या माझ्या जन्मगावी 4थीपर्यंत शाळा शिकलो आणि तालुक्याच्या ठिकाणी पुन्हा 10वीपर्यंत शाळा शिकलो आणि पुन्हा मुंबईला कामाला लागल्यानंतर 11वी पूर्ण केली. बरं. नाईट हायस्कूलमधून. बरं. तशी परिस्थिती गरिबीची होती, त्यामुळं कमवतो कोणी नव्हतं, त्यामुळे मला मुंबईला जाणं गरजेचं होतं. अच्छा. त्यामुळे मला ते जावं लागलं. सर, भारतीय डाक विभागात पण आपण बरेच वर्ष कार्यरत होतात आणि 9 ऑक्टोबर 1984ला उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्र सरकारच्या वतीने आपल्याला मेघदूत नावाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि मला वाटतं आपण त्या पुरस्काराचे पहिले मानकरी होतात. तर या सगळ्यांबद्दल काय सांगता येईल? मी 13/2/71ला पोस्टामध्ये सर्व्हिसला लागलो. बरं. एक पोस्टमन म्हणून एक काम करत असताना मला एक समाजसेवेचं एक वेळ असल्यामुळं ही नोकरी करत करत मी माझ्या हातून जेवढं शक्य होईल तेवढं सामाजिक कार्य मी करत होतो. झोपडपट्ट्यामध्ये व्यसनमुक्ती, आपण जे गरीब मुलं आहेत त्याला मोफत क्लासेस असे वगैरे कामं चालूच होती. आणि हे करत असताना मला वर्तमानपत्रानं सतत प्रसिद्धीच्या ह्याच्यात ठेवलं. बरं. आणि याची जाण घेऊन महाराष्ट्र सरकारनं मला त्या काळी 1982ला डॉक्टर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला दिला. बरं. आणि 1984ला केंद्र सरकारनं पोस्ट ऑफिस विभागानं मला संपूर्ण देशातून एक उत्तम पोस्टमन म्हणून जो मेघदूत हा पहिला पुरस्कार आहे, अच्छा, त्या पुरस्काराचं मला मानकरी केलं. याबद्दल मी सरकारचंच अभिनंदन करतो. बरं. मी पोस्टमन असताना एक आदर्श काम करत असताना मला अनेक अनुभव यायचे पोस्टाचे, परंतु तो काळ असा होता की लोक पोस्टमनची अक्षरशः वाट पाहत आतुरतेने वाट पाहायची. आणि त्यावेळी आपण जर तुमच्या वेळेवर पत्र पोचवू शकलो तर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच आपणाला आपला मौलिक काय म्हणतो आपण त्याला समाधान, बरोबर आहे, हे व्हायचं ही माझी धारणा आहे. आणि मला वाटतं सर, जुन्या काळात पोस्टमन हा एक दुवा होता. कारण आपण एका गावात, आपले नातेवाईक दुसऱ्या गावात, कुटुंबातले एखाद वेळेला व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाने बाहेर गेलेली आहे, तो पोस्टमन हा एक दुवा होता तेव्हा. आता एका क्लिकवर आपण नुसतं व्हिडिओ कॉल करू शकतो, ऑडिओ कॉल करू शकतो. तर बरोबर आहे सर. जेव्हा हा पहिला मेघदूत हा पुरस्कार पहिल्यांदा जाहीर झाला आणि त्या पुरस्काराचे आपण पहिले मानकरी, तर हा पुरस्कार जेव्हा, आता त्याला बरेच वर्ष झालेली आहेत, पण जेव्हा तुम्हाला कळलं की हा पहिला पुरस्कार तुम्हाला मिळतोय, तर त्यावेळेची भावना कशी होती? त्यावेळी भावना अशी होती की मला माझ्या आयुष्यात मी दिल्ली कधी पाहिलं असं मला वाटत नव्हतं. बरं. पण हा पुरस्कार विज्ञान भवनामध्ये दिला जाणार होता दिल्लीमध्ये. वा. एवढा आनंद झाला आणि पहिला मानकरी आहे, त्याचा आनंद त्याला अनमोलच होता, त्याला काही तोडच नाही. घरच्यांची आणि कुटुंबाची म्हणजे प्रतिक्रिया कशी होती? फार चांगली प्रतिक्रिया होती. अच्छा. कारण ही निवडच अशी असते की प्रत्येक स्टेटमधून 3-3 नावं जातात आणि त्या सगळ्या नावामधून एक नाव सिलेक्ट होतं. हीच एक फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे ती. बरोबर. सर, आजपर्यंत आपण अनेक संस्थांमध्ये कामं केलेली आहेत. त्यात भारतीय धनगर परिषद, महाराष्ट्र राज्य, यशवंत सेना मुंबई, सांगली जिल्हा मित्रमंडळ आणि लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान इथे आपण अध्यक्ष म्हणून कार्यरत होतात आणि आजही आपण त्याच्यासाठी भरपूर काम करताय. तर इथल्या सर्व अनुभवाबद्दल आणि कामाबद्दल काय सांगता येईल? मी ह्याच्यामध्ये झोपडपट्टी विभागामध्ये भरपूर काम केलेलं आहे या संस्थेच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट अशी आहे की सांगली जिल्ह्यामध्ये जो सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग जो आहे तो 13 दुष्काळी तालुक्यांचा पठारी प्रदेश आहे. बरं. तो जिल्हा व्हावा म्हणून मी 1982 पासून एवढा प्रयत्न करतो आणि त्यावेळी पंढरपूर जिल्ह्याचा सर्वे करून घेतला. बरं. ही एक फार मोठी बाई आहे. आणि मुंबई शहरात झोपडपट्टी विभागामधली जी परिस्थिती होती, फार बिकट परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये मी फार चांगलं कार्य करू शकलो. आणि तसं मला वेळही मिळाला. पोस्टाची नोकरी आणि समाजसेवा या दोनच गोष्टी उपलब्ध असल्यामुळं मला एक चांगलं काम करता आलं. बरं. सर,
समाजकार्यासोबतच बहुजन साहित्य संस्कृती अकादमी मुंबई येथे आपण सेक्रेटरी म्हणूनही काम केलेलं आहे. तर तिथे आपली सेक्रेटरी म्हणून निवड कशी झाली आणि तिथल्या एकंदरीत कामाचा अनुभव कसा होता? मला बालपणापासूनच कविता करण्याचा एक फार मोठा छंद होता. क्या बात. मी 1967 मध्ये कराडला जो भूकंप झालायचा कोयनेला, त्या भूकंपावरची पहिली कविता मी लिहिली गेली. त्यावेळी मी 7वीला असेल मी कदाचित. आणि तिथून मी कविता लिहित गेलो आणि त्या कविता अशा होत्या की त्यातून प्रबोधन झालं पाहिजे सामान्य माणसांना, अशा कविता होत्या. त्यामुळं त्या साहित्य क्षेत्राची मला जावं लागलं. पण काही लेख लिहित राहिलो आणि जो दिन म्हणजे गरीब आणि असा अशिक्षित जो समाज आहे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मी वेळोवेळी वाचा फोडण्याचा वर्तमानपत्रातून प्रयत्न केला. आणि त्याचं प्रतीक मला आपलं महाराष्ट्र साहित्य मंडळानं मला दीनबंधू या पुरस्कारानं सन्मानित केलं. बरं सर, आजपर्यंत आपण बरंच समाजकार्य केलेलं आहे. तर या समाजकार्याकडे आपण वळलात कशी आणि याची प्रेरणा कुठून मिळाली आपल्याला की आपण समाजासाठी काही केलं पाहिजे? कारण मीच माझा दिवस आजचे वाईट अवस्थेत आम्ही परिस्थिती होती. या परिस्थितीची जाण झाल्यामुळं आपणाला जे परिस्थिती चटके बसतायत ते चटके आपल्या इतर बांधवांना बसू नयेत म्हणून आपल्याला जेवढं काय करता येईल समाजासाठी तेवढं आपण केलं पाहिजे या भावनेनंच मी या समाजकार्यात पडलो. आणि मला वेळोवेळी अनेक मंडळींनी मला साथ दिली आणि त्या साथीमुळं मला हे सगळं करता आलं. सर, ग्रामीण भागातील असंघटित भटक्या धनगर समाजाची राज्यव्यापी संघटनाही आपण स्थापन केली आणि आजही आपण त्या लोकांसाठी कार्यरत आहात. तर ही संघटना स्थापन करावी असं का वाटलं आणि आजपर्यंत या संघटनेच्या मार्फत आजपर्यंत आपण कोणकोणते उपक्रम राबवलेले आहे? हा समाज जो आहे तो अतिशय अशिक्षित समाज आहे. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज असूनही त्याला कसलीही सोयी सवलती नाही. त्यांचा जो धंदा आहे, पारंपरिक धंदा आहे मेंढपाळीचा, तो धंदाही आज संपुष्टात चालला पाहतो आहे. कारण जे गायरानं प्रत्येक गावामध्ये होती ती गायरानं शासनानं वनीकरणामध्ये रूपांतरित केली. त्यामुळं ह्या जनावरांना चाऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली. आधुनिक ह्याच्यामध्ये या मेंढपाळांना थोडं प्रशिक्षण मिळालं तर अधिक बरं होईल. या उद्देशानं आम्ही महाराष्ट्र शासनानं शेळी व मेंढी विकास महामंडळ स्थापन करावं यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केला आणि तो यश आम्हाला 1972ला आलं. आणि त्या माध्यमातून आम्ही हे काम करत असताना अनेक लेख लिहिले की हा मेंढपाळ व्यवसाय कसा वाढला गेला पाहिजे. कारण ह्या सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातला जो पठारी प्रदेश आहे इथं बहुसंख्य मेंढपाळ समाज आहे आणि इथं हा मेंढपाळीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इथं कसलाही विकास झालेला नाही अशी अवस्था होती त्या काळामध्ये. आणि इतर जिल्ह्याप्रमाणे या जिल्ह्यात कसले काम न झाल्यामुळं यांचा विकास खुंटलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी एक कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि ह्या 13 दुष्काळी तालुक्यांचा एक जिल्हा व्हावा आणि जिल्ह्याचा राहिलेला अनुशेष ते भरून निघावा आणि इथली विकासाची कामं व्हावी ह्यासाठी मी आजपर्यंत अहोरात्र झटतो आहे, इथनं पुढे झटणार आहे. बरं सर, आपण एकटंच हे समाजकार्य करताय की आपला ग्रुप आहे किंवा मित्रमंडळ आपल्याला सोबत आहे? ग्रुप फार मोठा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपनंच हे सगळं साथ दिलेली आहे. कारण एकटं काय करू शकत नाही अशी अवस्था आहे. सर, आजपर्यंत आपण अनेक संस्थांच्या माध्यमातून झोपडपट्ट्यातून नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर गावाच्या आणि तालुक्याच्या तसंच बहुजन समाजाच्या विकासासाठी सतत आपण प्रयत्नशील आहात आणि ग्रामीण भागातून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना सुद्धा मदत केली आहे. तर या दरम्यान आपल्याला बरेचसे अनुभव सुद्धा आले असतील. तर यामधला एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का? आमच्या गावचा एक मुलगा त्याचं बायपास ऑपरेशन झालं आणि तो 3 वर्ष बेशुद्ध अवस्थेत होता. अच्छा. त्याला अनेक वेळा त्या हॉस्पिटलमधून हलवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी एवढा प्रयत्न केला, एवढंच नव्हे तर त्या रुग्णाची संध्याकाळी सेवा करायला तिचे वडील असायचे, ते दिवसभर थांबायचे आणि मी माझी ड्युटी करून येऊन पूर्ण रात्र ते थांबायचो. हे सगळी त्याची विधीची सेवा करायचो. अशा त्यात जो आनंद मिळाला ना त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर बघून आपण काय करतोय ते जे समाधान आहे ते समाधान फार चांगलं मिळालं. असाच प्रयोग इतर ठिकाणी मला झाला. लोकांची कामं करत असताना
आणि कसली अपेक्षा न ठेवता कामं केल्यामुळं त्या लोकांचं समाधान जे आहे काम झाल्याबद्दलचं त्याचा आम्हाला फार मोठा आनंद व्हायचा. अच्छा. सर, समाजसेवेचा एक भाग म्हणून झोपडपट्टी विभागातही आपण मोफत उजळणी वर्गणी साक्षरता अभियान पण राबवलेलं आहे. तर आपण त्यांना ती मदत केलीच आहे. तसंच सामाजिक अंधश्रद्धा नाहीशी करणं आणि व्यसनमुक्ती यासाठीही आपण सतत प्रयत्नशील होतात. बरोबर. तर या दरम्यान काही अनुभव आले का? अनुभव असे आले की ह्या समाजामध्ये एवढी अंधश्रद्धा आहे त्याची, विशेषतः मेंढपाळामध्ये, की एक दावण बकरी कापणे म्हणजे 8-10 एकदम बकरी कापायची आणि एवढं नुकसान करून घेता येते आर्थिकदृष्ट्या. ह्याच्यामध्ये बदल केल्याशिवाय हा समाज आर्थिकदृष्ट्या सफल होणार नाही. यासाठी मला प्रयत्न फार करावा लागला. आजही या समाजामध्ये देवदेवरशी आणि ही बकरी कापणे ही जी अंधश्रद्धा आहे ही समाजाला फार हानिकारक आहे आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळं ते लवकर प्रगती होणे फार कठीण झालेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळं ती ही मोठा प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी हा राज्यव्यापी हा कार्यक्रम खरं म्हणजे व्हायला पाहिजे. नवीन पिढीने जर म्हणावं घेतलं, आता आमचं वय झालं आहे, आम्ही जास्त धावपळ करू शकत नाही, पण नवीन पिढीने जर ह्या समाजाला जर अंधश्रद्धेतून बाहेर काढलं तर हा समाज निश्चितच सुधारेल आणि आर्थिकदृष्ट्या सबल होईल याची मला खात्री वाटते. सर, समाजकार्याच्या अंतर्गत आजपर्यंत आपण गोरगरिबांसाठी आणि गरजू लोकांसाठी कार्य करत आला आहात. तर सध्या आपले आता प्रेझेंट कंडिशनमध्ये आता सध्या आपले कोणकोणते उपक्रम सुरू आहेत? आता माझं वय आता 74 जवळ चालू झाले खरं वय. बरं. त्यामुळं आता जास्त धावपळ मला करता येत नाही. मी फक्त माझी जी सहकारी मंडळी आहे त्याला जास्त जास्त प्रोत्साहन देतो आणि काम करायला संधी देतो. आजही सध्या आटपाडी हा जिल्हा व्हावा ह्यासाठी मी अतिशय प्रयत्न केला आहे. ती झाला पाहिजे, कारण त्याशिवाय जिल्ह्यामध्ये विकास, त्या भागामध्ये विकास होणार नाही. आजही आपण सांगलीमध्ये बसलो आहे. सांगलीचा पश्चिम भाग सुधारित आहे, परंतु पूर्व भाग जो आहे आजही पाण्याविना वंचित आहे, अविकसित भाग आहे तो. सोलापूरला तीच अवस्था आहे. सोलापूरचा पूर्व भाग चांगला आहे, पश्चिम भाग जो आहे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस अतिशय परिस्थिती वाईट आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मान, खटाव, फलटण हा भाग जो आहे हाही फार दुर्लक्षित आहे, कंजेस्टेड झालेला आहे. इथं जर स्वतंत्र जिल्हा झाला तर इतर जिल्ह्याबरोबर या भागात जर प्रगती झाली तर चांगला विकास होऊ शकतो. एक मनाला ते ठाम वाटतंय. आणि मेंढपाळ व्यवसायाबद्दल मला सांगायला वाटतं, हे जे वनीकरण सरकारने जाहीर केलेलं आहे, पूर्वी गायरानं प्रत्येक गावाला होती, त्यामुळे जनावरं चरती. हा शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय हा करोडो रुपये शासनाला मिळवून देणारा व्यवसाय आहे. शासनाने ते लक्ष द्यावं आणि ही वनीकरणाची जमीन जी आहे ही जमीन मेंढपाळांना चालण्यास उपलब्ध करून द्यावी. कारण मेंढ्यांचा विषय जर पाहिलं तर मेंढ्या झाडांचं नुकसान कधीच करत नाही. मेंढी फक्त खाली तोड करूनच ती चारा खाते, वर झाडपाला खात नाही. शेळ्या खातील पण मेंढ्या खात नाहीत. आणि म्हणून शासनानं त्या लोकांना वनीकरणाचा काही भाग सांभाळायला द्यावा. इथलं झाडही तुम्ही सांभाळा आणि तुम्ही चाराही घ्या, मी दोन्ही कामं होतील आणि आपला भाग हा हरित क्रांती होऊ शकते असं मला वाटते. बरं. सर, आजपर्यंत आपण केलेल्या समाजकार्यासाठी आपल्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. तर यातले जर मुख्य पुरस्कारांचा उल्लेख करायचा असेल तर कोणकोणत्या पुरस्कारांचा आपण कराल? पहिला शासनाने जो दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आहे. पुन्हा आमच्या भारतीय डाक्टर विभागानं जो नवी दिल्लीमध्ये जो सन्मान मेघदूत दिला तो आहे. आणि साहित्य मंडळानं दीनबंधू हे पदवी दिली. याचं मला फार मोठं हे वाटतं. त्यानंतर श्रमिकांच्यामध्ये मी काय पोस्टवर म्हणजे एक कामगार क्षेत्रात होतो, युनियनचंही काम करतो मी, त्यामुळं त्या कामाची मला श्रमिक पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे महात्मा फुले फेलोशिप मिळाले मला 2002ला दिल्लीमधून. पुन्हा मग महाराष्ट्र भूषण पुरस्कारही एका. तर असे निर्णय पुरस्कार सामाजिक कार्यात मिळणं म्हणजे त्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासारखं असतं, त्यामुळं काम करण्याची आधी गती येते. याबद्दल मला फार बरं वाटलं ते. बरं. सर, आज एक समाजसेवक आणि एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने आजची जी युवा पिढी आहे
त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? युवा पिढीनं त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आज समाजात जी उणीव आहे त्या उणीवेकडे लक्ष देऊन जर समाज सुधारण्याचा प्रयत्न केला, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कार्य आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या बाबतीत जर आपण म्हटलं, आपला जो ओसाड भाग आहे त्या ओसाड भाग जर आपण हरित क्रांती घडून आणली, झाडी लावली, ही दोन वनीकरण आणि अंधश्रद्धा आणि शैक्षणिक भाग या तिन्ही गोष्टीकडे जर तरुणांनी लक्ष दिलं तर देशाचं भवितव्य उज्ज्वल होण्यास आशा आहे. बरं, वळकुंटे सर, आज आपण इथे आलात आणि आपण केलेलं इतकं समाजकार्य आणि आपले अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितले, त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.